जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी. पहिलं वापरा आणि मग विश्वास करा. आपला डी एन साबळे. आज आपण परत आलो आहे माझ्यावढ्या लोकेशनवरती 3.5 किलोमीटर अंतरावरती रुस्तमजी ॲथेना नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये आलेलो आहोत. इथे ना एक खूप सुंदर आणि खूप चांगला आणि चांगल्या किमतीतला असा फ्लॅट मी आज तुम्हाला दाखवतो. ते फ्लॅटचा जो कार्पेट आहे साधारणतः 860 कार्पेट आहे. त्याची किंमतही मी तुम्हाला लवकरच कळवतो. ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये घुसतो त्यावेळेला इमिडिएटली अप्रशस्त असा आणि सुंदर असा एक हॉल आहे ज्याला सेफ्टी डोअरचं वर्किंग केलेलं आहे. सेफ्टी डोअरनंतर आपण एंट्री करतो. एंट्री केल्यानंतर इमिडिएटली ज्यावेळेला आपण ह्या हॉलमध्ये येणार आहात त्या हॉलला जर बघितलं तर इथे पण टी व्ही युनिटचं काम प्रॉपरली केलेलं आहे. तुमचं फॉल सेलिंग प्रॉपरली मस्तपैकी पद्धतशीरपणे बनवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण ह्या फ्लॅटमध्ये येतो आणि हॉलमधनं ज्यावेळेला आपण इकडे पुढे उभे राहतो त्यावेळेला प्रशस्त असा आणि सुंदर असा तुम्हाला व्ह्यू असणार आहे जो पारसिक नगरचा पूर्ण डोंगर हा तुम्हाला दिसतो. आणि ह्या फ्लॅटची खासियत ही आहे की हा समृद्धी रोडचं जर तुम्ही बघितलं तर समृद्धी रोडचं काम इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला ग्रीन व्ह्यू हिल व्ह्यू ह्या पद्धतीचा फ्लॅट हा तुम्हाला ह्या साईडला मिळतो. आणि विशेष म्हणजे ठाणा स्टेशनपासून हा फ्लॅट खूप जवळ आणि खूप कमी अंतरावरती आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आहे की ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला जवळजवळ 2 पार्किंगही मिळणार आहेत. 2 पार्किंग. तर ह्या फ्लॅटमध्ये ह्या साईडला जर आलात तर तुम्हाला ड्राय स्पेसला जागा दिलेली आहे. ही ड्राय स्पेसची जागा आहे जी खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीनं इकडे त्यांनी बनवलेली आहे. ह्याला तुम्हाला मास्किटो नेट वगैरे सगळं लावलेले आहे. सो ज्या वेळेला आपण हॉल संपतो हॉलच्या नंतर जर तुम्ही आलात तर तुम्हाला किचनमध्ये एंट्री आहे. किचन पण जर तुम्ही बघितलं तर तेही अगदी फुल्ली आणि फर्निश चांगल्या पद्धतीनं हे बनवलेलं आहे. तुमचं ग्राइंडर वगैरे ठेवायला त्या सगळ्या गोष्टी ठेवायला इथे सगळा रेडी सेटअप आहे. मॉड्युलर किचन पूर्ण वरपर्यंत खालू सगळ्या पूर्ण चिमणी वगैरे सगळं पद्धतशीर लागलेलं आहे. आणि किचनसाठी त्यांनी मेन म्हणजे किचन जर क्लोज करायचं असेल तर त्याला हा डोअरसुद्धा लावलेला आहे. ज्यावेळेला किचनच्या आपण बाहेरच्या साईडला येऊ त्यावेळेला प्रशस्त आणि असं खूप मोठं इथे बाथरूमही आहे. तुम्ही बघू शकता बाथरूमची साईज पण खूप चांगली आहे. आता याच्यात थोडंसं आल्यानंतर काही काम करायची गरज नाही. तुम्ही इमिडिएटली येऊ शकता आणि राहायला जाऊ शकता. इथे मस्त काच पण लावलेली आहे. इथं स्टोरेजसाठी त्यांनी अजून एक छोटंसं कपाट पण बनवलेलं आहे. त्यानंतर हे एक बेडरूम होतं. त्या बेडरूममध्ये पण फुल्ली फर्निश बेड वगैरे स्टडी टेबल वगैरे सगळं सेट आहे. आणि स्टोरेजसाठी पण सगळं मस्तपैकी वॉलड्रॉप आणि वरती सगळं बनवलेलं आहे. तर ह्या पद्धतीचा फुल्ली फर्निश हा फ्लॅट 3 BHK आहे. आणि याची किंमतही खूप सुंदर आणि खूप चांगली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाही आहे. साफसफाई करा आणि फ्लॅटमध्ये राहायला चालू करा. त्यानंतर आपण दुसऱ्या बेडरूमला येत आहोत. दुसऱ्या बेडरूमची जरी तुम्ही साईज बघितली तर हे बघा याच्यात आपण स्टडी टेबल सगळं ड्रेसिंग टेबल बेड मॅट्रेस आणायचे आणि मॅट्रेस आणून झालं की आपला हा बेडरूम पण पूर्णपणे रेडी होणार. जिथे वॉलड्रॉपचा स्पेस वगैरे पण चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे. तर हा अशा पद्धतीचा आणि ह्याचा जर व्ह्यू बघितला तर सेम व्ह्यू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तो हिल व्ह्यू ग्रीन व्ह्यू तो पद्धतशीरपणे मिळतो. आणि त्याचं ह्या बेडरूमचं हे तुमचं बाथरूम असणार आहे. जे बाथरूमची साईज जरी बघितली तर ती चांगली आहे. म्हणजे ॲक्च्युली कसं 860 कार्पेटमध्ये चांगल्या पद्धतीनं सेटअप हा लावलेला आहे. आणि ज्यावेळेला आपण लास्ट बेडरूममध्ये एंट्री करतो त्यावेळेला ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बघा इथे मस्तपैकी स्टोरेजला इकडे ह्या साईडला पण चांगल्या क्वालिटीचं फर्निचर वापरून हे बनवलेलं घर आहे. आणि ह्या घरासाठी सगळ्यात चांगली जर गोष्ट असेल तर हे क्रॉस व्हेंटिलेशन आहे. ते तुम्ही बघू शकता की इथे कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब नाही. इकडे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन आणि जर आपण ह्या साईडला राहिलो तर तुम्हाला येऊरचा डोंगरही ह्या साईडला अगदी मस्त आणि सुंदर असा दिसणार आहे. ॲक्च्युली हा जो फ्लॅट आहे हा फुल्ली फर्निश असल्याकारणानं ह्याच्यामध्ये पण बघा बेड वगैरेची सगळी सुखसुविधा सगळ्या पद्धतशीरपणे बनवलेल्या आहेत. आणि वॉलड्रॉपही ह्या साईडला मस्तपैकी दिलेला आहे. ॲक्च्युली हा ठाणा स्टेशनपासून खूप जवळ अंतरावरती हा फ्लॅट आहे. आणि याचं हे तो शेवटचं आपलं बाथरूम बघायचं राहिलं आहे तर हे तुमची बाथरूमची साईज आहे. तर हे बाथरूमच्या साईजला बघितल्यानंतर परत तुम्हाला इकडे सगळ्यात मोठा आणि खूप चांगल्या पद्धतीचं स्टोरेज आणि ते सगळं इथे दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे स्टोरेज किती मोठं आहे की तुम्ही लॉन्ड्री म्हटलं तरी सेट करू शकता. म्हणजे कमी एरियामध्ये जास्तीत जास्त जागा ॲडजस्टमेंट जर कोणत्या फ्लॅटमध्ये असेल तर मला असं वाटतं ह्या फ्लॅटमध्ये त्यांनी ती केलेली दिसते. ओनरनी हा फ्लॅट ॲज इट इजच त्यांना विकायचं ठरवलेलं आहे. म्हणजे फुल्ली फर्निश करून त्यांना तो सेल करायचा आहे. तर हा जो फ्लॅट आहे ना हा याची जी किंमत आहे ती खूप चांगली आणि खूप सुंदर आहे. साधारणतः याचं जे कोटिंग अमाऊंट आहे 1,80,00,000 रुपये ह्या फ्लॅटची त्यांनी किंमत आपल्याला सांगितलेली आहे. 1,80,00,000 मधनं आपण त्याला
त्या ओनरशी बोलून अजून याला कसं कमी करता येईल याची नक्की आपण काळजी घेऊ. आणि जर हा फ्लॅट आवडला तर कपडे घेऊन आलं की इमिडिएटली आपल्याला राहता पण येईल. आणि ह्याचं लोकेशन जरी बघितलं तर ज्युपिटर हॉस्पिटलपासून जवळ आहे. समृद्धी महामार्ग तुमच्या इथेच दिसतोय ऑलरेडी. ज्युपिटर हॉस्पिटल जवळ आहे. शाळा कॉलेज सगळ्या मॉल वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ठाणा स्टेशनपासून पण खूप जवळ अंतरावरती हा फ्लॅट आहे. जर हा तुम्हाला फ्लॅट आवडला असेल त्याची चावी आमच्याकडे पडलेली आहे. तुम्हाला वाटेल तेव्हा आपण हा फ्लॅट दाखवू शकतो. मी रिसेलचे फ्लॅट खूप दाखवायचा प्रयत्न करतो. हा फ्लॅट जो आहे आपला रुस्तम जे ॲथेनामध्ये आहे, तुम्ही हा फ्लॅट जेव्हा बघायचा असेल तेव्हा मला फोन करा. मी तुम्हाला हा नक्की फ्लॅट दाखवेन आणि चांगल्या किमतीत करून देण्याचा पण 100% आपण प्रयत्न करू. तर माझे व्हिडिओ रिसेल फ्लॅटचे तुम्हाला जर चांगले वाटत असतील आणि तुमच्या बजेटनुसार मी वेगळे प्रत्येक वेळेला वेगळे काहीतरी जेणेकरून नाही न्यूमध्ये ॲटलिस्ट रिसेलमध्ये आपले बजेट कसं सेट होईल आणि तुमचं घर चांगल्या पद्धतीनं कसं होईल याचा मी विचार करतो. म्हणून मी रिसेल फ्लॅटवरती आता जास्त फोकस करतो आहे. तर तुम्हाला हे फ्लॅट वगैरे माझे दाखवणं जर आवडत असेल ना तर मला सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर लाईक करा आणि शेअर करा, कमेंट्स करा, जेणेकरून मी अजून जास्तीत जास्त फ्लॅट दाखवण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेन. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.